जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात गेल्या 8 दिवसांपासून पावसाचा जोर जो आहे तो कायम आहे आणि त्यामुळे तालुक्यामधील बहुतांश धरणं जवळपास भरली आहेत. पिंपरी चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणात 82% पाणीसाठा जो आहे तो तयार झालेला आहे. तर मावळ तालुक्याला पाणी पुरवठा करणारं कासारसाई धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. मागच्या आठवड्यात या धरणातून 1800 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र आता पावसानं विश्रांती घेतल्यामुळे विसर्ग कमी करण्यात आला आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश जुडम यांनी. मावळ तालुक्यामध्ये गेल्या 8 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यातील अनेक धरणं ही भरली आहेत. कारण की आपण जर पाहायला गेलं तर मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणारं जे पवना धरण आहे ते 82% आलेलं आहे. तसेच जर आपण पाहायला गेलं तर हे कासारसाई धरण ही 880% आलेलं आहे. आपण जर पाहायला गेलं तर आता या धरणातून 500 क्युसेस इतका पाणीसाठा हा सोडण्यात आलेला आहे. कारण की यापूर्वी जर आपण पाहायला गेलं 2 दिवसापूर्वी मुसळधार पाऊस सुरू होता, त्या काळामध्ये या धरणातून 1800 क्युसेस इतका हा पाणीसाठा सोडण्यात आला होता. मात्र आता कुठेतरी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे आता हा जो पाणीसाठा आहे हा आता 500 क्युसेस इतका सोडण्यात येत आहेत. कारण की आपण जर पाहायला गेलं तर संभाव्य धोका टाळण्यासाठी आता कुठेतरी हा पाण्यातून विसर्ग करण्यात येत आहे. तसेच नदीकाठचे जे नागरिक असेल त्या नागरिकांनाही कासारसाई धरण प्रशासनाने आवाहन केलेले कोणीही नदीकाठी येऊ नये किंवा नदी पात्रात उतरू नये किंवा आपली जनावरेही या नदी पात्रात आणू नये असंही आवाहन या आता कासारसाई प्रशासनाने केलेले. तसं जर पाहायला गेलं तर हे कासारसाई धरण हे मावळ तालुक्यातील 3 गावांना तसेच मुळशी तालुक्यातील 3 गावांना पाणी पुरवठा करते. तसेच शेतीसाठी याच पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे हे धरण 80%वर गेल्यामुळे आता येथील ह्या साई गावातील नागरिकांचा जो वर्षभराचा पाण्याची जी चिंता होती ती मिटलेली आहे. गणेश जुडम, न्यूज 18 लोकमत, मावळ.